अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर पूजाताईंकडं स्वामी नांदेडला जायला निघणार आहे थोड्याच वेळामध्ये. तसं स्वामींची मंत्र पुष्पांजली लाईव्ह केली, कारण एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता तुमच्या घरी नक्की नांदते. किंवा आपण जेव्हा देवीदेवताचा विधिवत अभिषेक करतो किंवा पूजा करतो सामुद्रिक, तर त्या पूजेचं फळसुद्धा कितीतरी पटीने मोठं असतं. तसंच बघा, स्वामींना ताईंनी आज लाडू किंवा मिठाई आणा म्हणून ताईंनी गुगल पे केलं होतं. तर बघा, स्वामींना ढोकळा आहे, सुरूची वडी आहे, तसंच लाडू आहे बुंदीचा. तर ताई, तुमचा नैवेद्य स्वामी माऊलींना दाखवलेला आहे. तर स्वामी, आज तुम्ही म्हणत असाल की स्वामींनी वस्त्र का नाही घातले, कारण खूप गरम होतंय आणि त्यामुळं स्वामींना वस्त्रच नाही घातले. कारण आता बघा, गरमीचे दिवस आहेत आणि खरंच खूप गरम होतं बरं का. त्यामुळे स्वामींनी वस्त्र वगैरे घातलेले नाही आहे. तर स्वामींची बघा ताईंची छान अशी विधिवत पूजा केलेली आहे. तुमच्या सर्वांसोबत स्वामींची लाईव्ह मंत्र पुष्पांजली सुद्धा झालेली आहे, तुम्ही सर्वांनी तर बघितलीच. तसंच स्वामी माऊलींना ताईंनी मिठाई दिली. खूप खूप धन्यवाद ताई, की तुम्ही म्हटले की स्वामींना ताई काहीतरी पेढे किंवा लाडू आणा. तर कसं असतं, शेवटी तुमचा भाव महत्त्वाचा असतो, पैशापेक्षा किंवा प्रॉपर्टीपेक्षा किंवा माझं माझं करण्यापेक्षा मनाचा मोठेपणा पण खूप मोठा असतो. तसंच एक ताई आहे, त्यांच्या मुलीच्या बड्डे निमित्तसुद्धा स्वामींनी त्यांनी मिठाई घ्यायला सांगितली होती, पण मला प्रॉब्लेम होता, 5 दिवस मंदिराकडे मी जात नाही, त्यामुळे त्यांना ती मिठाई दाखवता नाही आली. पण पुढच्या गुरुवारी तिच्यासाठी नक्की प्रार्थना करायची आहे, लाईव्ह नामस्मरण घ्यायचं आहे. तसंच लाईव्ह नामस्मरणसुद्धा घ्यायचं आहे आणि स्वामींना छान नैवेद्यसुद्धा ताईंचा दाखवायचा आहे. तर स्वामींना बघा, ताईंना लाडू वगैरे मिठाई वगैरे स्वामींना भरवली. तर स्वामींनी हे फुल देऊन आशीर्वादसुद्धा कधी कधी स्वामी देतात बरं का. म्हणजे आपण जसं बघू, जसा भाव आपण मनामध्ये आणू, अगदी तसंच भगवंत आपल्याला दर्शन देतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आपुलकी, आदर असायलाच पाहिजे. तर स्वामी नांदेडला जातील आणि ताई, तुम्ही सुद्धा स्वामी नांदेडला पोचल्यावरती छान स्वामी माऊलींचं आगमन करा, छान व्हिडिओ बनवा आणि सर्वांना स्वामींचं दर्शनसुद्धा तुम्ही द्या. जशी मी मनोभावी स्वामींची पूजा देवघरामध्ये केली, तशी तुम्ही सुद्धा मनोभावी स्वामींची प्राणप्रतिष्ठा करा, स्वामींचा अभिषेक करा. स्वामींचा गोड नैवेद्य जसं की शिरा असेल किंवा बटाटा भजी असतील, मसाले भात असेल, पुरणपोळी असेल, जो तुम्हाला शक्य आहे तो तुम्ही नैवेद्य बनवा. तर स्वामींना बघा, तुमची भक्ती फार प्रिय आहे. स्वामी प्रत्येक भक्ताकडे त्यांची इच्छा असते तेव्हाच जातात, हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर स्वामींची इच्छा असेल तर स्वामी तिथे जातात. आता बऱ्याचशाच ताईंचं बघा, मूर्तीचं बुकिंग 6 महिन्यापासून आहे, 2-3 ताई आहेत, पण त्यांच्या आयुष्यात सारखे संकट येतात आणि स्वामी आजपर्यंत त्यांच्या घरी पोहोचले नाही. आणि तुम्ही अचानक जेव्हा स्वामींची मूर्ती, कसं असतं, कधी कधी तुम्ही सुद्धा अनुभव घ्या, कधी कधी असंही होतं की अक्कलकोटला सुद्धा वेळेवरती जाणं होत नाही, कारण माऊलींची इच्छा आणि त्यांचा आदेश किंवा त्यांचे हाक आल्याशिवाय आपण जात नाही. कारण स्वामींची इच्छा असेल तरच आपण त्यांच्या दरबारामध्ये पोचतो, हे सुद्धा अगदी खरं आहे. त्यामुळे बघा, आपल्याला वाटल्याने काहीच होत नाही. माऊलींची सुद्धा आपल्याला भेटण्याची किंवा माऊलींनी सुद्धा आपल्याला त्यांच्यापर्यंत बोलवावं लागतं. तसंच बघा, त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतात, म्हणजे अजून स्वामी त्यांच्या घरी जाण्याचा योग नाही आला. स्वामींनी पुन्हा एकदा मिठाई खाल्ली ताई. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, स्वामी पोचल्यावरती सुद्धा तुम्हाला ताई व्हिडिओ बघायला मिळेल, कारण कसं असतं ताई, स्वामींबद्दलचे अटॅचमेंट आपल्या वेगळे आहेत. कारण माऊलींना आपण सगळं काही मानतो आणि सगळेजण वाट बघतात की स्वामींचं कोण कसं स्वागत करते, स्वामी माऊली किती गोड दिसत आहेत, हे सुद्धा सर्वजण बघतात. आणि तुमच्या सेवेने अजून काही सेवेकरी सेवेमध्ये येतात. तर स्वामी नांदेडला पोचतील तेव्हा छानसा ताई व्हिडिओसुद्धा आपल्याला बनवून पाठवतील. कारण कसं असतं, आता तुम्ही बघा, तुम्ही माझी जशी की सेवा बघता, माझ्या चॅनलवरती माझ्या सेवा बघता आणि तुम्हाला सुद्धा स्वामींची सेवा करायची इच्छा होते. म्हणजे एकमेकाच्या सेवेमुळं किंवा एकमेकाच्या माध्यमातून आपण एक चांगल्या मार्गावरती येतो, ही काही वाईट गोष्ट नाही आहे. इकडं तिकडं नको त्या गोष्टी करण्यापेक्षा, नको त्या नादी लागण्यापेक्षा किंवा आपलं मन सतत नाराज राहण्यापेक्षा, प्रत्येक गोष्टीचं दुःख करून पेण्यापेक्षा किंवा मानसिक त्रास तणाव प्रत्येकालाच आहे आजकाल, त्याच्यामधून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग असा आहे की ते भगवंताचे चरण, ज्या भगवंताच्या चरणाशी तुम्ही राहिले, ज्या भगवंताची तुम्ही निस्वार्थ मनोभावे सेवा केली, तर तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे जे काही संकट आहे त्याची तीव्रता कमी होईल, तुम्हाला जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाहीत. तसंच स्वामींच्या सेवेतून बघा, वाईट काहीच होत नाही, जे होतं ते चांगलं होतं आणि स्वामी आपला कर्मभोग भोगून घेतात. असं नका समजू की स्वामींची आज मूर्ती आणली, मी आज प्राणप्रतिष्ठा केली, ह्याचा अर्थ मला उद्या खूप मोठा धनलाभ होईल किंवा माझे संकट जे आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे दूर होतील, असं नाही होत. कारण कसं असतं की प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो. देवाला सुद्धा देवपण येण्यासाठी सुद्धा त्याच्यावरती अभिषेक करावा लागतो, त्यांचं अखंड नामस्मरण, त्यांची साधना,
त्यांची पूजा, म्हणजे आपण कसं आपल्या मुलाला वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतो, अगदी तसंच देवाचं भगवंताचं आहे. भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताची कृपा मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या भगवंतासमोर भगवंताच्या चरणाशी राहावं लागतं, नतमस्तक व्हावं लागतं. आपल्या भगवंताला जे आवडत नाही ते कार्य कधीच करायचं नाही. जे आपल्या भगवंताला आवडतं, जे आपल्या गुरूंना खूप प्रिय आहे ते कार्य आपण करायचं. आणि भगवंत आपल्यावरती नेहमी खुश असतात. आणि कोणतंही असं कार्य करू नका जेणेकरून आपल्या गुरुला त्रास होईल, अरे हा माझा भक्त आहे, किती चुका करतो किंवा किती चुकतो, असं नका व्हायला. आणि कधी कोणाचा आत्मा दुखवू नका, कधी कोणाला त्रास होईल असं वागू नका. कारण कसं असतं, प्रत्येक कर्माचा हिशोब होतो. आज तुमच्यामुळे एखादा व्यक्ती जर दुःखी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून जर तुमच्यामुळे अश्रू येत असेल तरी सुद्धा तो तुमचा खूप वाईट कर्म असतो आणि तो कधी ना कधी भोगायला मिळतोच बरं का. कारण बघा, आजकाल कोणी आई मुलासाठी रडत असेल किंवा कोणी मुलगा म्हणजे खूप काही गोष्टीसाठी हे होत असेल तरी ते सुद्धा एक कर्म असतो. कारण जेव्हा नाही का आपली आई दुःखी असते किंवा आपल्या आईला खूप त्रास होतो, हा जेव्हा एखादा मुलगा असेल, एखाद्या फॅमिलीमधले म्हणजे पती पत्नी असतील, एखाद्याचं मन दुखून त्याचं कधी भलं होत नाही. कारण त्या गोष्टीचा त्रास किंवा ती गोष्ट कालांतराने त्याला सुद्धा ती भोगायला मिळते. आज मी आई आहे, तुम्ही आई आहात, तुम्ही वडील आहात, उद्या तो सुद्धा एका मुलाचा बाप बनतो. तेव्हा ते त्याला त्याच्या कर्माच्या रूपामध्ये भोगायला मिळतं की अरे मी सुद्धा कोणाच तरी मन दुखवले, मी सुद्धा कोणाला तरी खूप त्रास दिलाय, म्हणून आज माझ्या वाटेल हे दुःख आहे. कारण प्रत्येक हा कर्माचाच हिशोब असतो आयुष्यामध्ये. आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्यासोबत सुद्धा चांगलं घडतं आणि आपण जर वाईट कर्म करत असेल, वाईट संगत असेल, वाईट आपण वागत असेल तर आपल्यासोबत प्रत्येक पावलावरती सगळ्या गोष्टी ह्या वाईट आणि निगेटिव्हच घडत असतात. त्यामुळे जे कराल ते चांगलं करा. आता बऱ्याचशाच मुलांच्या 10वीच्या एक्झाम आहेत, बऱ्याचशाच ताईंचे मेसेज आले की शीतलताई स्वामींना तुम्ही प्रार्थना करा की सगळ्या मुलांच्या एक्झाम ह्या चांगल्या जाऊ, त्यांचा अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये त्यांचं मन एकाग्रत हो, त्यांचा अभ्यास त्यांचा स्टडी हा चांगल्या प्रकारे हो. तर त्यासाठी बघा आपल्याकडे तुपाचा दिवा मिळतो, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. 2.5 तास चालणारा तुपाचा दिवा आहे. तरी काय होतं, मुलांचं मन एकाग्रत होतं. जसं की आपण बघा म्हणजे सायंटिफिकली हे खरं आहे की अगोदर पण आपण बघा मेणबत्ती लावून अभ्यास करायचं, म्हणजे लहानपणी अगदी, किंवा आपल्याला पहिले चिमणी रॉकेलचा दिवा मिळायचा, ते जास्त म्हणजे आपलं मन एकाग्रत होतं बरं का दिव्याच्या ज्योतीने. त्यामुळं तुमच्या मुलांचं जे काही अभ्यासाचा रूम असेल त्याच्यामध्ये तुम्ही एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि त्या तुपाच्या दिव्याला म्हणजे तो तुपाचा दिवा जास्त म्हणजे तुमच्या मुलं जसं की 1 तास 2 तास अभ्यास करतात तेवढ्या वेळ तो चालतो बरं का. तर त्याच्यावर ते बघत त्यांची मनाची एकाग्रता वाढते. हे सुद्धा अगदी खरं आहे, तुम्ही सुद्धा स्वतः अनुभव घ्या. तर दिवा फक्त 20 रुपयाला आहे आपल्याकडे, तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. तुमच्या मुलांची एक्झाम आहे तोपर्यंत त्यांच्या रूममध्ये लावून ठेवायचा. तसंच बघा आजारपण म्हणजे ज्या घरामध्ये जास्त आजारपण आहे, सतत आजारपण येतं किंवा एखादा पेशंट जागेवरती बसू नये किंवा बेड रेस्ट आहे अगदी म्हणजे अगदी झोपून आहे, तर अशा पेशंटला बरं वाटण्यासाठी, त्याची सकारात्मकता वाढवण्यासाठी, त्याचा जो काही गेलेला विश्वास आहे तो विश्वास परत मिळवण्यासाठी, त्याने त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी, त्याचं आजारपण बरं होण्यासाठी मदत होण्यासाठी तुम्हाला त्यांच्या रूममध्ये सुद्धा अगदी तो दिवा लावायचा आहे. जसं की 1 तास लावा, आपल्याला 1 तासाचा पण तुपाचा दिव्याचा डब्बा मिळतो. जसं की 2-2.5 तासाची एक पंती मिळते, ती सुद्धा तुम्ही लावू शकता. शुद्ध प्युअर गायीचे तुपाची वाती आपल्याकडे बनतात स्वतः, आमच्याकडे हे मॅन्युफॅक्चर आमचं आहे. तर तुम्ही ते सुद्धा आमच्याकडं अगदी ऑर्डर करू शकता. आणि तुपाचे दिवे ज्या ताईंनी घेतलेले आहेत त्या कमेंट करतीलच की म्हणजे तुम्ही जेव्हा कुरिअर आमचं ओपन करता, जेव्हा आमचं कुरिअर तुमच्या घरापर्यंत पोहोचतं, ओपन करतानाच त्याचा सुगंध आहे खूप सुंदर आणि ओरिजिनल तुपाचा येतो बरं का, प्युअर गायच्या तुपाच्या वाती आहेत. तर बऱ्याच ताईंनी अनुभव सुद्धा घेतलेला आहे. तसंच बघा माझं देवघर बघून बऱ्याच ताईंनी देवघर सुद्धा बनवलंय, बऱ्याच ताई सेवेमध्ये आले, ही एक चांगली गोष्ट आहे. पण स्वामी सेवेत आहोत तर कसं असतं, खूप काही गोष्टी होतात. तर स्वामी सेवेकरी म्हणजे आपण जर आपला व्यवसाय करतोय, आपण बिझनेस करतोय किंवा आपण जर नवीन यूट्यूबर असेल तर आपण स्वतःचं अस्तित्व हे स्वतः निर्माण करावं लागतं ना, की स्वतःची म्हणजे स्वतःमध्ये आपल्यामध्ये जे स्किल आहे ते आपल्याला जगाला दाखवावं लागतं. तरच तो प्रॉपर बिझनेसमॅन, प्रॉपर यूट्यूबर किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला यश मिळतं ना, की ह्याची त्याची कॉपी करून पुढे जाण्यामध्ये कधी काही अर्थ नसतो. आता आपलं चॅनल बघताय, ह्या सगळ्या सेवा आहेत त्या आमच्या स्वतःच्या अनुभवातल्या आहेत. आम्ही स्वतः त्या सेवा केल्या, त्या स्वतः सेवा करून तुमच्यापर्यंत त्या पोहोचवल्या आणि ज्या सेवेमुळे बऱ्याचशाच ताईंना फरक पडलाय. त्या कमेंटच्या माध्यमातून सांगतीलच की ज्या आपण सेवा देतो त्या सेवेमधून त्यांना फरक पडतो की नाही. आणि कसं होतं, खूप मोठ्या सेवा नसतात, एकदम स्पष्ट
छोट्या भाषेमध्ये किंवा एकदम छोटे मंत्रोपचार, एकदम साधी सरळ सोपी, म्हणजे अगदी कोणीही सेवा करू शकतं अशी सेवा असते आपली. आणि त्या सेवेचा फरक किंवा त्या सेवेची जी फलश्रुती आहे ते मिळते. फक्त तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे. तुमच्या सेवेमध्ये सातत्य असेल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्की मिळतं. आणि आता आम्ही स्वामींचं कार्य, म्हणजे आम्ही स्वामींच्या सेवेचं कार्य करतो किंवा आमचा एक छोटा मोठा व्यवसाय आहे. जेव्हा आपण आपल्या व्यवसायावरती, आपल्या नोकरीवरती आपण प्रेम करू, म्हणजे तो व्यवसाय किंवा नोकरी जेव्हा प्रेमाने करू तेव्हा त्याला 100% यश मिळतं. करायचं आहे म्हणून करायचं नाही आहे, कोणीतरी करतंय म्हणून मी तेच करेन तरी सुद्धा तो बिझनेस कधी चालत नसतो. दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करून सुद्धा बिझनेस चालत नसतो. त्याच्यामध्ये प्रेम असावं लागतं, गुरुबद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा असावं लागतं. आणि जर स्वतः ते गुरुनं दिलं असेल, जसे की स्वामींनी आम्हाला आशीर्वाद दिला, स्वामी वस्त्र अलंकार, स्वामी लाईफ शीतल चॅनेल, स्वामी मूर्ती आर्ट, हे स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने चालू झाले, त्यांची कृपा झाली. आणि एका कंथा टोपीपासून चालू झालं स्वामी वस्त्र अलंकार, स्वामी मूर्ती आर्ट. आज बघा देशादेशामध्ये स्वामींचे वस्त्र, स्वामींच्या मूर्त्या पोचतात, कारण माऊलींचा आशीर्वाद आहे. माऊलींचा आशीर्वाद आहे म्हणून सगळं शक्य झाले. आणि ज्या लोकांना कधी स्वामींचे वस्त्र माहीत नव्हते, स्वामींची कंथा टोपीसुद्धा माहीत नव्हती, त्यांच्याकडून आपण ती बनवून घेतली. तर हे सगळं प्रोडक्ट हे पहिल्यांदा लॉन्च मी केलं स्वामी मूर्ती आर्टचं. तर बघा ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे स्वामींनी स्वतः दिले आणि स्वामींनी ते टिकवून ठेवायचं की नाही स्वामींच्या हातात असतं. बऱ्याच लोकांना स्वामींनी रोजगार दिला ह्याच्या माध्यमातून. बऱ्याच लोकांचा रोजगारही बंद झाला, कारण एकनिष्ठ प्रामाणिक ते राहिले नाहीत किंवा देव काय असतो, स्वामी काय आहेत हेच जाणून कोणी घेतलं नाही. त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्ही जे करता त्याच्यामध्ये स्वतः भगवंताची सुद्धा साथ असावी लागते. गुरुची साथ असेल तर ह्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तर स्वामी बघा, आणि स्वामींना ज्यांच्याकडून जे कार्य करून घ्यायचं स्वामी त्यांच्याकडूनच ते कार्य करून घेतात, हे सुद्धा तेवढं सत्य आहे. स्वामींनी बघा आमच्याकडं जॉबसाठी ताई आहे, 2 दादा आहेत, तर स्वामींची इच्छा असेल तेच आमच्याकडे जॉबसाठी येतात किंवा स्वामींचं आहे ते. आणि स्वामी योग्य त्या व्यक्तीची योग्य त्या कामासाठी निवड करतात. स्वामी प्रत्येकाला काही ना काही तर देऊन बघतात, पण देव द्यायला जो त्यांचं कर्म काढून घेतं असं सुद्धा होतं बरं का. त्यामुळं जे कराल ते प्रामाणिक करा, जे कराल ते तुमच्या स्वतःच्या कष्टाने करा. कधी कोणाचा आत्मा दुखवून जे तुम्ही कार्य करता किंवा कधी कोणाचे विनाकारांचे पैसे सुद्धा घेता, ते सुद्धा कधीही पचत नाहीत, कारण शेवटी हिशोबा कर्माचा होतो. भगवंताचा CCTV कॅमेरा सदैव आपल्यावरती असतो. तर हे स्वामी मूर्ती आर्ट मी चालवते. तर एक ताई आहे, तुम्ही बघितलं परवा, खूप गरीब गरजू आणि खरंच स्वामी सेवेकरी आहेत. ते सगळे वस्त्र घेऊन येतात आपल्याकडे, त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार भेटला. तसंच आपल्याकडे 2-3 लोकांचा स्टाफ आहे स्वामी मूर्ती आर्टमध्ये, तर त्यांना सुद्धा रोजगार दिला स्वामी. म्हणजे आपण जे काही कमवतो 10 रुपये त्यातले 2-3 रुपये कोणाला तरी मदत होईल, कोणाच तरी घर चालेल, कोणाच तरी संसार चालू शकेल, अशी सुद्धा वृत्ती असायला पाहिजे. नाही की सगळंच मलाच मिळायला पाहिजे असं नसतं, कारण स्वामींची इच्छा असेल तरच त्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि स्वामींसारखा गुरु ज्याच्या पाठीशी आहे त्याला ह्या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही, कारण स्वतः ब्रह्मांड नायक सोबत आहेत. कधी कधी बघा खूप काही गोष्टी माझ्यासोबत पण घडल्या, अनुभवातल्या. काही लोकांनी खूप काही गोष्टीमध्ये फसवायचा प्रयत्न केला, धोका देण्याचा प्रयत्न केला, पण साक्षात ब्रह्मांड नायक माझ्या घरी बसलेत आणि त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा एक सिग्नल दिला. प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला, म्हणजे काही कोणाच्या मनामध्ये चाललंय, कोणी आपल्यासाठी योग्य आहे काय अयोग्य आहे हे सुद्धा स्वामी माऊली संकेत देतात नेहमी. तर बघा तुम्ही जर मनापासून भगवंताची जर सेवा करत असाल तर तो भगवंत कधी तुम्हाला हरू देत नाही, खचू देत नाही. आणि जी लोक आपल्याशी खोटं वागतात, वाईट वागतात, त्या लोकांना आपल्यापासून कोसो अंतरावरती स्वामी माऊली दूर ठेवतात. तुम्ही विचार करता ना कधी कधी बऱ्याच ताईंचे मेसेज असतात की ताई आम्ही चांगला असून सुद्धा लोक असे वागतात, आमच्यासोबत असं घडतं. तसं नाही आहे, कारण माऊलीला माहिती असतं आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं असा विचार करायचा आणि पुढं चालायचं. कारण साक्षात ब्रह्मांड नायक बसलेले आहेत आपल्या घरामध्ये. साक्षात आपण आपल्या गुरूंची सेवा करतो आणि गुरूंना सगळं आपल्या माहिती असतं. त्यामुळं स्वामी तुमची इच्छा आणि स्वामी तुमच्यावरतीच आयुष्याचा सगळा आपण हे आपला भार सोडून दिला असा विचार करायचा आणि स्वामींवरती सगळं आपण सोडून द्यायचं. म्हणजे चांगलं कर्म तर करायचं, पण त्या कर्मासोबत किंवा ह्या चांगल्या गोष्टीसोबत आपलं कर्म चांगलं पाहिजे. अन्नदान करा, जास्तीत जास्त लोकांची मदतसुद्धा तुम्ही करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया.
आणि स्वामी आगमनताई छान करा स्वामींचं तुमच्या घरामध्ये स्वामी आल्यानंतर. आणि तसंच स्वामींच्या आगमनासुद्धा एखादा छोटासा व्हिडिओ तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींची मूर्ती, वस्त्र, अलंकार, स्वामी गंध, प्युअर गायच्या तुपाच्या वाती, तसंच स्वामींचं ओरिजिनल हिनात्तर, बऱ्याचशाच गोष्टी आपल्याकडे आध्यात्मिक पूजा साहित्याच्या मिळतात. हवे असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजवरतीच ऑर्डरचे डिटेल्स, त्याच्या प्राइसिंग किंवा तुमचं पिनकोड, कुरिअर सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्याच्यावरती मिळतील. फक्त व्हॉट्सअप मेसेज, कॉल कोणाचाही रिसीव्ह केला जात नाही. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वामींनी बोलता बोलता फुल दिलं. म्हणजे स्वामी साक्षात ऐकत असतात. आणि ज्याच्या घरामध्ये साक्षात स्वामींना मी जाणवते किंवा काल स्वामींचा अभिषेक केला त्यावेळेस स्वामींना मी इथं असं पुसताना हात लावला तर एकदम धडधड धडधड असा इथून असा आवाज येत होता. मी दादांना सुद्धा दाखवला की असं असं आहे. तर मला ते म्हणतात की तू मनापासून करते ना, तुला ते जाणवतं, तुला ते फील होतं. तर स्वामींशी तुम्ही सुद्धा असं एकनिष्ठ राहा. माऊली तुम्हाला सुद्धा अगदी मुलासारखं, अगदी फुलासारखं जपतील हा माझा विश्वास आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वामींसारखा गुरु करा. आणि स्वामींसारखा ज्याच्या आयुष्यात गुरु असतील त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडत नाही. सर्वांना श्री स्वामी समर्थ.